हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. भारतीय शक्ती प्रदर्शनानंतर घाबरलेल्या पाकिस्तानची जगभर धावाधाव. अमेरिका, रशिया, तुर्कस्तानसह इस्लामी देशांकडे पसरला पदर. भारताला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना साकडं. आज सुरक्षा परिषदेची बैठक. भारतानं पाकिस्तानचं पुन्हा दाबलं नाक. चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे अचानक केले बंद. गाळ उपशाचं दिलं कारण. चिनाब कोरडी झाल्यास पाकिस्तानातील पंजाबची पाणीकोंडी. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा. तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात दाखल. मोठे देश भारतासोबत, मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानसोबत हातमिळवणी. भारत आणि जपान संरक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक. तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर बैठकीत चर्चा. पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचा शहबाज सरकारवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न. सरकारवर लावले भ्रष्टाचार आणि परिवारवादाचे गंभीर आरोप. पाकिस्तानातल्या विविध संस्थांवर मुनीर यांनी पेरली विश्वासातली माणसं. घाबरलेल्या पाकिस्तानी संसदेचं आज विशेष अधिवेशन. भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते आज काय मुक्ताफळं उधळणार याकडे लक्ष. इम्रान खान यांच्या पार्टीचा अधिवेशनावर बहिष्कार. पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरून सरकारला पाठिंबा देणाऱ्या पवारांची अडचण वाढू नये म्हणून सर्वपक्षीय बैठकीला दांडी. संजय राऊतांकडून पवारांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील जाहीर. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात राज्य सरकारला मोठा दिलासा. नव्यानं एफआयआर दाखल करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. याचिका निकालात. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये रंगलं जबर शीतयुद्ध. दोघांचीही एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ. निधी वाटपावरून अजित पवारांवर शिरसाटांचा निशाणा, तर अजितदादा काय घरी पैसा नेतात का, मुश्रीफांचा प्रतिसवाल. शिंदे फडणवीसांना सीएम मानायला तयार नाहीत, तर फडणवीसांच्या आदेशानुसारच अजितदादांकडून शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी. संजय राऊतांचा आरोप. वक्फ सुधारणा कायद्याबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी टळली. नवे सरन्यायाधीश BR गवईंसमोर 15 मे रोजी होणार सुनावणी. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि पानेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका. कांदा पीक आणि बियाणांचं मोठं नुकसान. सौदी अरेबियाच्या अनेक शहरांमध्ये धुळीचं प्रचंड वादळ. रियाद, जझान, अल कासिम शहरांना सर्वाधिक फटका. नमस्कार, मी अमोल जोशी. बुलेटिनमध्ये